आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कधी कधी स्वतःपेक्षा जास्त इतरांचा विचार करावा लागतो. त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांना हवं तसं वागावं लागतं. पण आपल्याला एका वेळेला एकच करता येतं, आपलं सुख किंवा दुसऱ्याचं मन. लग्न म्हणजे काय असतं रे? प्रेम, विश्वास किंवा फक्त व्यवहार. यशोधरेला मी माझ्या पोटात असल्यापासून ओळखते. ती तुझी आई नंतर आधी एक बिझनेस वुमन आहे. तिला फक्त डील कळतं, नाती कशी जपावीत हे तिला माहितीच नाहीये, आणि कशी टिकवावीत हे तर त्याहून माहिती नाही. त्याला ती महत्वच देत नाही. आता तू कशाला महत्व द्यायचं हे तू ठरवायचंस. बाळा, अरविंद आणि मी तुझ्या कायम सोबत आहोत. तुझा हा त्रास मला बघवत नाही रे, म्हणून आज तुझ्याशी बोलले मी. अरे वंडरफुल, तुम्ही दोघंही इथे आहात. मला सगळ्यांशी थोडं बोलायचंय. एक सरप्राईज आहे. आई, जरा अरविंदला पण सांग आणि श्रेयसला पण सांग. मी 5 मिनिटात आले फ्रेश होऊन. ओके, इट्स अ सरप्राईज. वाह, प्रगती आहे. काका, पण असं वागताना मला खरंच खूप वाईट वाटतंय. ती बाई जेवढं वाईट वागली आहे ना, त्यापुढे हे काहीच नाहीये. अशीही वेळ येईल जेव्हा तुला याही पेक्षा कठोर राहावं लागेल. त्यासाठी तुझी मानसिक तयारी हवी. कठीण वाटतंय. कठीण आहे, पण करावं तर लागणारच. बाय द वे, तुझ्या ऍक्सिडेंट बद्दल एका व्यक्तीला मी सतत अपडेटेड राहायला सांगितलंय. म्हणजे तुझ्या कारचा ड्रायव्हर ऍक्सिडेंट मधनं वाचलाय. व्हॉट? येस, तो आता हॉस्पिटलमध्ये कोमात आहे. त्याला या ऍक्सिडेंट बद्दल सगळं ठाऊक आहे. फक्त हे जर बाहेर कळलं ना. नो नो नो, वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल नाउ. या यशोधरेने कशाला बोलावलंय कुणास ठाऊक. कळेल आता. अरे वा, सगळे इथे एकत्र आहात. ग्रेट. ग्रेट काय त्यात? अरे म्हणजे आता सगळ्यांचं मत आम्हाला एकत्र कळेल म्हणून. असं काय, इन्व्हाइट पाहिले नाही का? इन्व्हाइट नाही पाहिलं? नाही. म्हणजे आत्ता येतोय. ब्रिंग इट. अक्षयच्या एंगेजमेंटचे इन्व्हाइट. वाव. यशोधरा, तुला बरं वाटत नाहीये? काय त्रास होतोय का? मामा, तुम्ही ठीक आहात ना? मामा, चक्कर येते का परत? नाही, थोडं थकल्यासारखं वाटतंय. फिलिंग लिटिल किडी. आणि तसंही या कार्डचा काही उपयोग नाही. अक्षयच्या लग्नाचा विचार तू बदललाच? आम्ही मोनिशाला शब्द दिलाय. आमचा शब्द किती महत्वाचा असतो ते माहिती आहे ना? सिली प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून म्हटलं आम्ही. प्रिंटिंग मिस्टेक आहे? अशी कशी प्रिंटिंग मिस्टेक झाली? नाही, आणि मग मोनिशा आंटीना इन्फॉर्म करायला हवं. त्यांच्या लक्षात आलं नसेल. सेम कार्ड्स मोनिशाकडे गेले असतील तर? पण हे कार्ड्स आम्ही स्वतः फायनल केले होते. मग यात त्या डाऊन मार्केट श्रावणीचं नाव आलंच कसं? कुणी ऍड केलं? कोण करते हे सगळं?
नाही आम्हाला वाटतंय तेवढं वरवरचं नाहीये हे सगळं. यशोधरा अलर्ट राहायला हवं. स्वतः आपण याचा शोध लावायला हवा. काय ग, कसला विचार करतेस? श्रेयस म्हणाला मोनिशाकडे चेक करायला हवं. इन्व्हाइट्स करेक्ट पोहोचलेत का? आय जस्ट टॉक टू हर. हॅलो मोनिशा हाय. हा बोल ना. इन्व्हाइट्स मिळाले का? चेक केले? हो ऑफकोर्स. का ग, एनिथिंग सिरियस? नो. काही प्रिंटिंग मिस्टेक वगैरे नाही ना? नाही नाही, आमच्याकडचे सगळे कार्ड्स मी पाहिले, अजिबात प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे. सगळे परफेक्ट आहेत. ओ करेक्ट. ओके तर हेच विचारायचं होतं. भेटूया. येस, बाय बाय, सी यू. बाय. हे असं कसं शक्य आहे? नक्की काहीतरी गडबड आहे. हे कसं शक्य आहे? संजय जरा कार्ड्स बघू दे, बघू काय मिस्टेक झाली. बघू. प्रिंटिंग मिस्टेक आहे आम्ही म्हटलं ना. तू सिली मिस्टेक आहे त्यात. करेक्ट आहे. कुठे काय आहे? डिझाईन पण मस्त आहे. काय प्रॉब्लेम आहे कार्ड्स मध्ये? परफेक्ट आहे कार्ड. या आणि आम्ही म्हटलं ना, आम्हाला वाटतंय की काहीतरी सिली मिस्टेक. नाईस डिझाईन राईट? हो. हा. अक्षय संजय, उद्याच्या उद्या सगळे इन्व्हाइट्स पाठवायचे. ओके? हो. आम्हाला ना खूप भूक लागली आहे. औषधं पण घ्यायची आहेत. लेट्स हॅव डिनर. ओके चला. तुलसी छान. ऐका ना, हे डस्टबिन मध्ये फेकून द्या. चला. ठीक आहे ताई. ताई खरंच तू ना इम्पॉसिबल आहेस. का? अगं का असं विचारतेस? हे असं कोणाला जमलं असतं का? जे इतकी वर्ष जमलं नाही ना, ते यशोधरा सरनाईकने गेल्या काही दिवसातच शिकवलं. आणि एक गोष्ट कळली, माणसाकडे पैसा असला ना की तो सगळं काही मॅनेज करू शकतो. ताई मी प्रेम करून चूक केली, पण त्याची शिक्षा तुम्हाला. त्याचा आता अजिबात विचार करायचा नाही. आपण आपल्या चुकातूनच शिकायचं आणि पुढे जायचं असतं. हो. आणि त्याचसाठी आता जास्त सावधगिरी बाळगली आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर मी बारीक लक्ष ठेवणे. रादर त्यासाठी एक माणूस अपॉइंट केलाय. इज इट? त्यांचे पर्सनल प्रोफेशनल सगळे अपडेट्स हवेत मला. पण ताई आपण खूप जास्त रिस्क घेतोय असं वाटत नाहीये का तुला? आपल्याला आपलं गोल अचीव करायचंय तर रिस्क घ्यावीच लागेल. ते सगळं ठीक आहे ताई. हे बघ, आपली माणसं ऑफिस मधला इन्फॉर्मेशन देतील, त्यांच्या कामांबद्दल डिटेल्स देतील, पण त्यांच्या घरात. तुला वाटतं
इतकं सगळं मॅनेज केल्यावर मी त्यांचं घर सोडेन म्हणून त्यासाठी सुद्धा एक योग्य व्यक्ती मी अपॉइंट केली आहे. बाहेर तर बाहेर, पण यशोधरा सरनाईकच्या घरात तिच्यावर आता माझं लक्ष असणार आहे. 24 तास अंडर सर्वेलन्स. म्हणजे आपण नेहमीच तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे असणार आहोत. यस डार्लिंग. आणि आत्ता ती ह्याच टेन्शन मध्ये असणार की हे सगळं कोण करतंय, कसं घडतंय. ती एका टेन्शन मध्ये असतानाच तिच्या घरात दुसरं टेन्शन दाखल होणार आहे आणि ह्याचा तिला अंदाजही नसेल. एक मिनिट, दुसरं टेन्शन म्हणजे? नम्रता, यशोधरा सरनाईकची न्यू मेड नम्रता. वाव, नाईस. ताई, तुला जो डाऊट आला ना तोच डाऊट मला पण आला. म्हणजे तू मला इशारा केला होतास ना त्याच वेळी माझी ट्यूब पेटली. नुसती ट्यूब पेटून काही होणार नाहीये संजय. हे जे कोणी करतंय त्या माणसाचा शोध कोण घेणार? आम्ही घ्यायचं आहे का? नाही पण ताई, म्हणजे मी जी इन्फॉर्मेशन काढली ना त्यावरून मला असंच वाटतंय की ते सगळं कुटुंब संपलंय. ओके, संपलं, मान्य. पण तरी कुणीतरी हे करतंय ना, याचा अर्थ कुणीतरी पाहिलंय, कुणाला तरी काहीतरी माहिती आहे. इजंट इट? अगदीच. शक्यता नाकारता येणार नाही हा ताई. संजय, आमच्या जे लक्षात आलंय, आम्ही जे तुला सांगतोय तेच तू आम्हाला काय सांगतोयस? तुला काही कळतंय का? आता पुढे काय करायला हवं हे लक्षात येतंय का की आम्हीच सांगायचंय? नाही ताई, आलंय माझ्या लक्षात. मी पोलीस स्टेशनला जाऊन ह्या केसची सगळी इन्फॉर्मेशन काढून आणतो. म्हणजे आपण काढलेल्या ऑर्डर प्रमाणे त्यांचं वरचं तिकीट निघालं की नाही ही सगळी इन्फॉर्मेशन काढून आणतो. मम्मा, ते इन्फॉर्मेशन आहे ना, ती मला उद्या मेल कर सकाळी. हा, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती मीटिंग अटेंड करतो. आणि तुम्ही काही महत्वाचं बोलताय का? मी मध्येच आलोय वगैरे असं? नो नो बेटा, जस्ट द रुटीन. आय थिंक वी आर डन. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चल श्रेयस, गुड नाईट. गुड नाईट. काय झालं? एनिथिंग रॉंग? वाय आर यू लुकिंग सो स्ट्रेस्ड? स्ट्रेस्ड नाही मम्मा, मी फ्रस्ट्रेटेड आहे. काय झालं? तुम्ही मला ते रत्न पार्किंगकडे जायला सांगितलं होतं अपॉइंटमेंटसाठी. अरे हा, मिळाली का? कधीची आहे? नाही मिळाली. अपॉइंटमेंट नाही मिळाली? नाही मिळाली मम्मा. काय श्रेयस? एक तर ते रत्न पार्की ऑफिसमध्येच नव्हते, त्यांची मुलगी तिथे होती. तिने मला एंटरटेनही केलं नाही. मला कळतच नाही एवढा ऍटिट्यूड कसला आहे तिला. बरं, मी बिझनेसचीच बोलणी करायला गेलो होतो ना, ऐकून तरी घ्यायचं मला काय म्हणायचं आहे ते. नाही मम्मा, मला वाटतं या असल्या लोकांबरोबर आपण काही डील वगैरे करायला नको. परफेक्ट. हा, परफेक्ट आहे ते. श्रेयस, यू हॅव टू अंडरस्टँड, दिस इज स्ट्रॅटेजी. कुठलाही मोठा बिझनेसमॅन जेव्हा हे डिसाईड करत असतो ना की कुणाबरोबर व्यवसाय करायचा आहे, तर तो जरा तपासून बघतो की समोरचा माणूस काय कॅलिबरचा आहे, आपल्याबरोबर बिझनेस करण्यासाठी योग्य आहे की नाही. इट्स पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. येस. हे बघ, वी नीड टू हॅव पेशन्स. प्लीज, तू उद्या पुन्हा एकदा जा अँड ट्राय युअर लक. मम्मा. बेटा, एक मिनिट, एक काम कर. डोंट आस्क फॉर अपॉइंटमेंट. आय मीन, त्यांना अक्षयच्या एंगेजमेंटचं इन्व्हिटेशन दे. एंगेजमेंटसाठी इन्व्हाइट करू? येस. मम्मा, मला हे पटत नाही अजिबात नाही. आय एम सॉरी, पण श्रेयस, त्यांनी मला एंटरटेनही नाही केलं मम्मा. आणि आपला बिझनेस काय छोटा आहे का उगाच? आणि फॅमिली फंक्शन मध्ये इन्व्हाइट करायचं त्यांना. बरं, तुम्ही सांगताय म्हणून मी जाऊन करी नाही इन्व्हाइट, पण ते जर नाही म्हणाले तर मग ते खूप इन्सल्टिंग होईल. श्रेयस, कम ऑन, रिलॅक्स. इन्व्हाइट करून तर बघ. ट्रस्ट मी, कधी कधी खूप मोठी डील्स ही अशा एखाद्या फॅमिली इव्हेंट मध्येच क्रॅक होतात. मला श्रेयस, पुन्हा एकदा, जस्ट वन्स, मम्मासाठी. यानंतर आम्ही नाही सांगणार तुला, प्रॉमिस. ठीक आहे, गुड. तुम्ही सांगताय म्हणून जातो मी. पण ते जर नाही म्हणाले तर मग परत मग. येस येस, आय प्रॉमिस. ओके ओके.
श्रावणी? ही श्रावणी कोण आहे? शन्याच्या ऐवजी श्रावणी हे नाव? हे नाव वाचून यशोधरा डिस्टर्ब झाली. काय संबंध आहे श्रावणीचा? काहीतरी गडबड आहे हे नक्की. कसं शक्य? ती श्रावणीच होती? नाही नाही, श्रावणी तर ऍक्सिडेंट. पण ती कोण होती? तिला बघून मला श्रावणीचा भास का झाला? का माझ्या मनाचा खेळ? मी शनायाशी लग्न करू शकेन, राहू शकेन तिच्यासोबत सुखाने? शनायाला माझ्या आणि श्रावणीबद्दल कळलं तर ती काय विचार करेल? काय करू मी? हे सगळं शनायाला खरं खरं सांगायला हवं. हाय शनाया, अक्षय बोलतोय. हो बोल ना. अरे इतक्या लेट कॉल केलास? ऍक्च्युली शनाया, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. आत्ता? अरे ऍक्च्युली मी ना. नाही नाही, आत्ता नाही. आपण भेटूयात का उद्या? हो चालेल. एक काम कर, कुठे आणि किती वाजता हे मला टेक्स्ट कर. ओके ओके. बाय. गुड नाईट. बाय. याला काय बोलायचंय माझ्याशी? ऍक्च्युली या बोरिंग माणसाला भेटण्यात आणि याच्याशी बोलण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही. पण मॉम म्हणतीये म्हणून मला अजिबात न आवडणाऱ्या माणसाशी लग्न करावं लागतंय. इट्स लाईक अ बिझनेस डील. मॉमनी म्हटलं की यात माझं प्रॉफिट आहे म्हणून मी रेडी झाली. बट आता लग्न करणार म्हटल्यावर त्याला सहन करावंच लागणार आहे. हो गॉड. एनिवेज, लग्न झाल्यावर सरनाईक घरातली मोठी सून म्हणजे यश आंटी नंतर माझंच रोलिंग असणार आहे. सॉरी अक्षय, बट आय हॅव टू. आई, अगं आम्ही आमच्या कामात बिझी आहोत, बट तू तुमच्या औषध पाण्याकडे नीट लक्ष देतेयस ना? अगं तुम्ही वेळेवर जेवताय ना? अगं तू आमची काळजी करू नकोस, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. हा अगं आगीशी खेळताय तुम्ही दोघी, कधीतरी हात पोळणारच आहेत. आई, हात पोळतायत म्हणून आगीशी संपर्कच सोडून द्यायचा का? आणि मुळात सुरुवात आपण केलीच नव्हती. हो, पण शेवट मात्र तो आपण ठरवणार. याच आत्मविश्वासाची भीती वाटते मला. आई, आता आपल्याला घाबरून चालणार नाहीये. आजवर आपण असे घाबरून दबून जगत आलो. म्हणजे ज्यांनी गुन्हा केलाय ते असे उजळ माथ्याने फिरणार, मग आपण का खाली मान घालून जगायचं? हे बघ आई, तू उगाच काळजी नको करूस. ताईने आणि रत्नपारखी काकांनी सगळं नीट मॅनेज केलंय. आणि तुला माहितीये, आमच्या प्लॅन प्रमाणे आज मी अक्षय समोर गेले होते. काय? अगं हे कसलं भलतंच धाडस केलंस? अगं आई, खरी गंमत तर पुढे आहे. म्हणजे तो इतका गोंधळला होता ना मला बघून,
त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच कळत होतं की तो खूप जास्त डिस्टर्ब झालाय. श्राऊ, पण हे सगळं बघून तू डिस्टर्ब झाली नाहीस ना? नाही ताई. तो जे काय तुझ्याशी वागलाय ना, त्यानंतर तो आता आयुष्यात सुखाने आनंदाने जगणं अजिबात डिझर्व करत नाही. पण ताई खरं सांगू, मला वाईट वाटतं ते त्या मुलीचं जिच्याशी त्याचं लग्न ठरलंय. म्हणजे तिचं जर लग्न मोडलं तर किती वाईट वाटेल ग तिला. आणि ताई मला खरंच त्यांचं लग्न नाही मोडायचंय. हो, म्हणजे आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपण दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय करायचा हे चुकीचं नाही आहे का? श्राऊ, तुला काय वाटतंय? या सगळ्याचा विचार मी केला नसेल. तुम्हा दोघींनाही मी प्रॉमिस करते, त्या मुलीवर मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. हो, पण एक गोष्ट मात्र नक्की, अक्षयला त्याच्या चुकीची, त्याच्या बेजबाबदारपणाची जाणीव करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये.